Uh, Now, process of transcription. You know, protein synthesis takes place in two steps, like transcription and translation. सुरुवातीला आपण ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आज स्टडी करणार आहोत. What is transcription? Synthesis of mRNA. Synthesis of mRNA on DNA molecule, on DNA template. It is called as transcription. Synthesis of mRNA on DNA molecule is called as transcription. या डीएनए मॉलिक्यूल वरती mRNA तयार होणं याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. मग ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस डीएनए वरती कुठं होते? डीएनए वरती स्पेसिफिक असा जो रिजन आहे त्याला नाव आहे सिस्ट्रॉन. डीएनए वरती स्पेसिफिक असा रिजन आहे त्याचं नाव आहे सिस्ट्रॉन. फंक्शनल युनिट आहे, जीन तोच आहे आणि तिथंच फक्त ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होत असते. मग हे जे सिस्ट्रॉन आहे, ट्रान्सक्रिप्शनल युनिट आहे, त्याच्यामध्ये काय काय असतं? त्या ट्रान्सक्रिप्शनल युनिट मध्ये सुरुवातीला इथं प्रोमोटर जीन आहे, प्रोमोटर रिजन आहे, प्रोमोटर रिजन आहे. त्याच्यानंतर ऑपरेटर रिजन असतो. त्याच्यानंतर इथं ऍक्च्युअल सिस्ट्रॉन आहे, म्हणजे हा स्ट्रक्चरल जीन आहे. जो कॉपी होणार आणि शेवटी टर्मिनेटर सिक्वेन्स आहे. नंतर करतो. प्रोमोटर, ऑपरेटर, स्ट्रक्चरल आणि टर्मिनेटर असे जीन त्याच्यामध्ये आहे, असे जीन त्याच्यामध्ये आहेत. आणि ही प्रोसेस घडवून आणण्यासाठी जे एन्झाईम लागतं ते एन्झाईम काय आहे? आरएनए पॉलिमेरेज. डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमेरेज. डीएनए डिपेंडंट, हे डीएनए वरती डिपेंडंट आहे. आरएनए पॉलिमेरेज लागतं त्याला. हे एक ॲपो एन्झाईम आहे, म्हणजे इट इज नॉट सिंगल एन्झाईम बट इट इज इन द फॉर्म ऑफ ग्रुप ऑफ एन्झाईम. अनेक एन्झाईमचा ग्रुप आहे. आता प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हटलं तर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये सिंगल आरएनए पॉलिमेरेज इज यूज्ड फॉर ट्रान्सक्रिप्शन. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये सिंगल आरएनए पॉलिमेरेज यूज केलं जातं. पण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये मात्र
3 टाईपचे RNA पॉलिमेरेज यूज केले जातात. RNA पॉलिमेरेज फर्स्ट, RNA पॉलिमेरेज फर्स्ट, RNA पॉलिमेरेज सेकंड, RNA पॉलिमेरेज थर्ड. RNA polymerase first is essential for production of ribosomal RNA. RNA polymerase 2 is essential for production of messenger RNA. And RNA polymerase 3 is used in synthesis of transfer RNA. So 3 types of RNA polymerases are used in eukaryotic organisms, while in prokaryotic organisms, single RNA polymerase is used. एकच RNA polymerase यामध्ये यूज केलं जातं. आणि प्रत्येक जो सिस्ट्रॉन आहे, प्रत्येक जो ट्रान्सक्रिप्शनल युनिट आहे, त्या युनिटमध्ये काय काय आहे? एक प्रोमोटर जीन आहे, ऑपरेटर जीन आहे, त्यानंतर स्ट्रक्चरल जीन आहे आणि टर्मिनेटर जीन. जर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा हे ट्रान्सक्रिप्शनल युनिट असेल तर त्याच्यामध्ये एकच सिस्ट्रॉन असतो. सो युकॅरियोटिक युनिट इज मोनोसिस्ट्रॉनिक. पण प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जर विचारात घेतले, समजा युकॅरियोटिक झालं, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जर विचारात घेतले तर आपल्याला इथं पॉलिसिस्ट्रॉनिक कंडिशन पाहायला मिळते. म्हणजे प्रोमोटर जीन आहे तो आहे, ऑपरेटर जीन आहे आणि त्याच्यानंतर सिस्ट्रॉन 1, सिस्ट्रॉन 2, सिस्ट्रॉन 3 आणि शेवटी टर्मिनेटर. म्हणजे एकापेक्षा जास्त सिस्ट्रॉन जर इथं असतील या ट्रान्सक्रिप्शनल युनिट मध्ये, आणि अशी कंडिशन प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये आहे, त्याला आपण म्हणतो पॉलिसिस्ट्रॉनिक. युकॅरियोटिक सेल मध्ये मात्र मोनोसिस्ट्रॉनिक आहे. एकच सिस्ट्रॉन, एकच प्रोटीन एका युनिट मध्ये बनतं. एकच प्रोटीन एका युनिट मध्ये बनत असतं. आता प्रोमोटर सिक्वेन्स जो आहे, प्रोमोटर जीन जो आहे, प्रोमोटर रिजन जो आहे, ज्या ठिकाणी mRNA सिंथेसिसची प्रोसेस स्टार्ट होते, त्या स्टार्टिंग पॉइंटला म्हणायचं प्रोमोटर. जिथं प्रोसेस स्टार्ट होते त्या एंडला, त्या बाजूला म्हणायचं अपस्ट्रीम, एंड ऑफ दॅट पर्टिक्युलर ट्रान्सक्रिप्शनल युनिट. आणि जिथं mRNA सिंथेसिसची प्रोसेस एंड होते, शेवट होतो, त्याला म्हणायचं डाउनस्ट्रीम, एंड. म्हणजे ज्या बाजूला प्रोसेस स्टार्ट होते त्या बाजूला अपस्ट्रीम एंड म्हणायचं, ज्या बाजूला एंड होते ते डाउनस्ट्रीम एंड आहे. आता हा जो प्रोमोटर रिजन असतो, हा जो प्रोमोटर रिजन आहे, हा जीन आहे आणि म्हणजे हा हे ट्रान्सक्रिप्शनल युनिट आहे आणि याच्यावरती अनेक जीन आहेत. तर ज्या ठिकाणी
प्रोसेस स्टार्ट होते तिथं पर्टिक्युलर बेसचा सिक्वेन्स असतो. आता प्रोकॅरिओटिक ऑर्गॅनिझम जर विचारात घेतले तर त्या ठिकाणी जिथं प्रोसेस स्टार्ट होते तिथं प्रोमोटर रिजन जो आहे त्या ठिकाणी एटी 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 म्हणजे एटी 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 बेसेसचं प्रमाण तिथं जास्त आहे. या रिजनला म्हणायचं प्रोमोटर रिजन, परंतु हा एटी बेस पेअरनं ज्यादा असल्यामुळं त्याला टाटा बॉक्स, प्रिनोबाऊ बॉक्स असंही नाव दिलेलं आहे डिस्कव्हररच्या नावावरून. टाटा बॉक्स जिथं रेकग्नाइज होतं आरएनए पॉलिमेरेज सुरुवातीला जिथं बाइंड होतं त्याला समजतं कुठून प्रोसेस स्टार्ट करायची आहे, तर तो स्टार्टिंग पॉइंट जो आहे तो आहे टाटा बॉक्स. प्रोकॅरिओटिक मध्ये टाटा बॉक्स आहे. आता युकॅरिओटिक मध्ये अनेक प्रकार असू शकतात. युकॅरिओटिक मध्ये इथं जीसी बॉक्स असू शकतो किंवा GAAT बॉक्स पण आहे. युकॅरिओटिक मध्ये थोडासा फरक आहे. तर प्रोसेस ज्या ठिकाणी स्टार्ट होते तिथं 80 बेसेसचं प्रमाण जास्त आहे आणि त्या बेसेसमुळं समजतं की इथून आपल्याला प्रोसेस रिप्लिकेशनची म्हणजे mRNA तयार करायची प्रोसेस स्टार्ट करायची आहे. कारण समजणार कसं की कुठून स्टार्ट करायची आहे, तर तो पॉइंट असतो तो टाटा बॉक्स आहे. मध्ये राहिलेला सिस्ट्रॉन असणार आहे की ऍक्च्युअली कॉपी होणार तो सिस्ट्रॉन होणार आहे. प्रोमोटर जीन कॉपी होणार आहे का? नाही. ऑपरेटर जीन नाही. टर्मिनेटर नाही. बाकीचे रिजन कॉपी होत नाही, फक्त सिस्ट्रॉन कॉपी होत असतो. फक्त स्ट्रक्चरल जीन कॉपी होऊन पर्टिक्युलर टाईपचा mRNA आणि त्याच्यानंतर प्रोटीन्स बनत असतात. मग शेवट कुठं करायचा हे पण समजलं पाहिजे. 4 ते 8 बेसेस तिथेही स्पेसिफिक असतात. जे 4 ते 8 बेसेस इथं स्पेसिफिक आहेत की जिथं शेवट करायचा आहे प्रोसेसचा त्याला आपण म्हणतो टर्मिनेटर. त्याला आपण टर्मिनेटर म्हणतो. म्हणजे जिथं सुरुवात करायची आहे तिथं प्रोमोटर असतो सिक्वेन्स, प्रोमोटर रिजन म्हणतो आपण, आणि जिथं शेवट करायचा आहे तो टर्मिनेटर. आणि मग मध्ये हे बेसिसचे सिक्वेन्स जे असतात ते क्लिअर कट त्या सिस्ट्रॉनचे सिक्वेन्स कॉम्प्लिमेंटरी इथं कॉपी होत असतात, mRNA बनत असतं. हे mRNA RNA पॉलिमेरेजच्या साह्यानं बनतं आणि हे 30 बेसेस पर सेकंद या स्पीडनं बनतं. 30 बेसेस पर सेकंद या स्पीडनं mRNA बनत असतं. हे बनण्यासाठी जसं आता रिप्लिकेशनच्या प्रोसेससाठी RNA प्रायमर लागला होता की नाही? लागत होता. परंतु इथं मात्र RNA प्रायमरची आवश्यकता नाही. So there is no RNA primer synthesis during the process of transcription. आता होतं काय प्रोसेस मध्ये हे बाकीचे पॉइंट्स झाले आपले. आता ऍक्च्युअल प्रोसेस जी होते ती आपण स्टडी करू. समजा हे DNA आहे. हे DNA आहे. इथं 5' to 3' इकडं 5' to 3' असं त्याचं एंड आहे.
हे डीएनए आहे. आणि या डीएनए वरती आता हे ट्रान्सक्रिप्शनल युनिट असलेलं डीएनए आहे आणि या युनिटवर प्रोसेस स्टार्ट होणार. आपण तर सुरुवातीला सांगितलं की जिथं टाटा बॉक्स आहे तिथं प्रोसेस स्टार्ट होते, त्याला अपस्ट्रीम म्हणतो आपण, आणि टर्मिनेटर जिथं प्रोसेस एंड होते त्या रिजनला डाऊन म्हणतो आपण. आता डीएनएचे दोन्ही स्ट्रँड कॉपी होतात का? नाही, एकच स्ट्रँड कॉपी होतं. क्वेश्चन निर्माण होतो, एकच स्ट्रँड कॉपी होतं तर एकच का होतं आणि कोणतं होतं, कोणतं स्ट्रँड होतं? आता आरएनए पॉलिमेरेज असो नाहीतर डीएनए पॉलिमेरेज असो, ते एन्झाईम कोणत्या दिशेनं काम करतंय? पॉलिमरायझेशन कोणत्या डायरेक्शननं करणार? 5' to 3'. मग टेम्पलेट कोणतं पाहिजे त्याला? 3' to 5'. या टेम्पलेटवरच प्रोसेस होणार. जे स्ट्रँड कॉपी होत नाही हे 5' to 3' याला आपण कोडिंग स्ट्रँड म्हणतो किंवा प्लस स्ट्रँड असंही नाव आहे, जे कॉपी होत नाही. आणि जे कॉपी होतं किंवा याला सेन्स स्ट्रँड असंही नाव आहे, याला सेन्स स्ट्रँड असंही नाव आहे. आणि जे कॉपी होतं, जे 3' to 5' या दिशेनं असेल ते कॉपी होतं, त्याला आपण अँटी सेन्स स्ट्रँड म्हणू, मायनस स्ट्रँड म्हणू, निगेटिव्ह स्ट्रँड म्हणू. हे स्ट्रँड कॉपी होत असतं. एमआरएनए बनण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड हेच वापरलं जातं, हेच कॉपी होतं स्ट्रँड. तर हेच का स्ट्रँड कॉपी होतं याचं कारण आपल्याला समजलं, कारण आरएनए पॉलिमेरेज जे आहे ते 5' to 3' न काम करतं. आरएनए पॉलिमेरेज जे आहे ते 5' to 3' न काम करतं. त्यामुळे त्याला टेम्पलेट कोणतं पाहिजे? त्याला साचा कोणता पाहिजे? 3' to 5'. पुन्हा क्वेश्चन काही ठिकाणी विचारलेला आहे, why both strands do not copy and what happens if both strands copied? दोन्ही स्ट्रँड कॉपी होतात का? नाही होत. का होत नाहीत आणि झाले तर काय होईल? एक एक्झाम्पल घेऊन आपल्या लक्षात येईल की दोन्ही स्ट्रँड का कॉपी होत नाही. समजा याच्याकडं आता इथं टाटा बॉक्स आहे, 80 80 80 80 80 80 हे बेसेस आहेत सुरुवातीचे. इकडं टर्मिनेटर सिक्वेन्स असेल आणि मध्ये समजा ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, ATCCA हे बेसेस आहेत समजा एका स्ट्रँड कडे. आता दुसरं स्ट्रँड जे असेल याला कॉम्प्लिमेंटरी, याच्याकडे कोणता असणार आहे? इकडं थायमिन, ऍडेनिन आहे तर इकडं थायमिन आहे, थायमिन आहे तर ऍडेनिन आहे, ग्वानिन आहे तर सायटोसिन आहे, सायटोसिन आहे तर ग्वानिन आहे, ऍडेनिन आहे तर थायमिन आहे, थायमिन आहे तर ऍडेनिन आहे, सायटोसिन आहे तर ग्वानिन आहे, ग्वानिन आहे, थायमिन आहे. आता याच्यापासून जर एमआरएनए बनलं, पहिल्या स्ट्रँड पासून, वरच्या स्ट्रँड पासून बनलं तर काय काय होईल बघू आपण. ऍडेनिन आहे तर युरॅसिल बनणार, थायमिन आहे तर ऍडेनिन, ग्वानिन आहे तर सायटोसिन, सायटोसिन आहे ग्वानिन, युरॅसिल, ऍडेनिन, ग्वानिन, ग्वानिन, ऍडेनिन आहे तर युरॅसिल. म्हणजे हे जे एमआरएनए या स्ट्रँड पासून बनणार, UACGUAGGU हे कोड असलेलं एमआरएनए असेल, त्याच्यापासून पर्टिक्युलर प्रोटीन बनेल. आता दुसऱ्या स्ट्रँड पासून जर सेम प्रोटीन बनत असेल तर दोन्ही पैकी कुठलंही कॉपी व्हायला हरकत नाही, पण असं होत नाही.
पण असं होत नाही. आता दुसऱ्या स्ट्रँड पासून जे आरएनए बनणार त्याचं त्या एमआरएनएचं कॉम्बिनेशन काय बघा, कोड कोणते आहेत बघा. थायमिन आहे, ऍडेनिन, ऍडेनिन आहे, युरॅसिल, सायटोसिन आहे, ग्वानिन, ग्वानिन आहे, सायटोसिन, थायमिन आहे, ऍडेनिन, युरॅसिल, सायटोसिन, सायटोसिन आणि ऍडेनिन. म्हणजे याच्यावरती कोड वेगळे आहेत आणि या एमआरएनए वरती कोड वेगळे आहेत. दोन वेगळ्या टाईपचे एमआरएनए बनू शकतात आणि दोन वेगळ्या टाईपचे एमआरएनए जर बनले तर त्यातून बनणारे जे प्रोटीन्स आहेत ते दोन वेगळ्या टाईपचे बनणार आणि आपल्याला जे पाहिजे ते प्रोटीन तर बनतंय, पण नको असलेलं प्रोटीन पुन्हा बनवायचं त्याच्याबरोबर गरज आहे का? नाही. आपल्याला जे प्रोटीन बनवायचंय तेच प्रोटीन बनवण्यासाठी मग एक एमआरएनए सफिशियंट आहे, तो एकटाच कॉपी होणार आहे. अनवॉन्टेड प्रोटीनची आवश्यकता नाही आहे. तर दोन्ही एमआरएनए कॉपी झाले तर एक आवश्यक असणारं जे स्पेसिफिक प्रोटीन आपल्याला बनवायचंय ते प्रोटीन बनेल आणि दुसरं मात्र अनवॉन्टेड नको असलेलं प्रोटीन सुद्धा त्यामध्ये बनेल. आणि असं होऊ नये याच्यासाठी फक्त अँटीसेन्स स्ट्रँड जे आहे तेवढं एकच स्ट्रँड कॉपी होत असतं, एमआरएनए बनवायला वापरलं जातं. दोन्ही स्ट्रँड वापरले जात नाहीत. तुम्हाला यावर एमसीक्यू कधी ना कधी निश्चित विचारला जाणार, कोणत्या ना कोणत्या टेस्टमध्ये तो एमसीक्यू पाहायला मिळेल की दोन्ही स्ट्रँड का कॉपी होत नाही. कारण दोन्ही स्ट्रँड कॉपी झाले तर दोन वेगळ्या टाईपचे प्रोटीन बनणार, एक आवश्यक असलेलं प्रोटीन आणि दुसरं अनावश्यक असलेलं प्रोटीन. आणि हे दोन वेगळे प्रोटीन बनत असल्यामुळं ते नकोय आपल्याला. एकच प्रोटीन बनवायचंय, आवश्यक असलेलं ते स्पेसिफिक असलेलं प्रोटीन फक्त बनवायचंय. आणि म्हणून कॉपी होताना एकच जे स्ट्रँड 3' टू 5' न जातं ते अँटीसेन्स स्ट्रँड आणि ते एकच फक्त कॉपी होतं, हे यावरून आपल्याला क्लिअर होईल. परत आपण सर्वांनी जॉईन होऊ. वेळ संपत आलेला आहे. बघूया पुढचा आर्टिकल.